चालेल. सुरू करते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमो आधिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, श्रीरामा प्रभू रामाला वंदन करते, समर्थांना वंदन करते. माझे आई वडील दोघंही ऐकतात, याच्यामध्ये आहेत, ते अटेंड करतायत, त्या दोघांनाही नमस्कार करते. तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते. आणि आपलं जे मनाच्या श्लोकांवरचं चिंतन आहे त्याचा पुढचा विचार आता आपण घेऊया. आपण खूप स्लो जातोय पण छान सखोल आपला अभ्यास चाललाय. मागच्या वेळेला आपण काय केलं होतं की जो श्लोक होता आपण घेतला होता की मना वासना दुष्ट कामान येरे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. म्हणजे पूर्ण श्लोकांमधलं आपण 2च चरणांचा विचार केला होता पण अगदी सखोल झाला होता. मग आपण तेव्हा असा विचार केला होता की आपण ते त्यात वासनेला दुष्ट का म्हटलंय असं आपण पाहिलं होतं. मग आपण असा विचार केला होता की आत्ता जो सर्ग चालू आहे करंट सर्ग, त्याच्यामध्ये 4 युग होतात ना, म्हणजे 4 युगांच्या वेळीला सृष्टी होते तयार. आणि मग आपण सगळे कधी उत्पन्न झालोय म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय, म्हणजे उत्पन्न ते तेव्हाच झालेलं आहे आणि आपण अजून पण जन्म घेतोय त्या वासनेमुळे. म्हणून एका जन्मामधनं दुसऱ्या जन्मामध्ये जे आपण जातोय या सगळ्याचा आपण विचार केला होता. म्हणून आपण असं ठरवलं होतं की त्या वासनेला समर्थांनी दुष्ट का म्हटलेलं आहे. मग आपण पुढच्या चरणाचा पण विचार केला होता की मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मग आपण पाप पुण्य याच्या संकल्पना आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला होता की परपीडा म्हणजे पाप आहे आणि परोपकार म्हणजे पुण्य आहे असा आपण विचार केला होता. आणि त्याच्याही पुढे पाप पुण्याचं एक्झॅक्ट अर्थ समजून घेण्यासाठी आपण माऊलींचा अभंग घेतला होता, एक ओवी घेतली होती माऊलींची, आणि ती म्हणजे स्वर्गा पुण्यात्मके पापे जायचे. म्हणजे पुण्य जरी केलं तरी ते कर्मच आहे ना, पुण्य असो किंवा पाप असो, कारण ते कर्मात मोडतं. आणि एक महत्वाचा सिद्धांत आपण मागच्या वेळेला असा पाहिला होता की कितीही चांगलं कर्म केलं तरी मुक्ती नाही, म्हणजे कर्म करून मुक्ती मिळत नाही हा एक सिद्धांत. म्हणजे आपण खूप समाजसेवा करतो, आपण खूप परोपकार करतो, हे सगळं जरी केलं तरी पण जर स्वतःला समजलं नाही की स्वतःचं स्वस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि ते ब्रह्मस्वरूप आहे, हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती मिळत नाही. असा एक महत्वाचा विचार आपण पाप आणि पुण्य याच्याबद्दल आपण केला होता. आणि अजून एक खूप छान आपण एक विचार केला होता, पापबुद्धी म्हणजे काय. याच्यासाठी आपण मागच्या वेळेला पापबुद्धी म्हणजे देहबुद्धी, ही देहबुद्धी जोपर्यंत आहे ते पाप आहे, कारण ते आपल्याला जन्माला घालतंय आणि मी देह नाही. हे कसं काय, याचा विचार आपण मागच्याला केला होता. समर्थांचा एक अभंग आहे. समर्थ असं म्हणतात की देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने येर झारा, भोगल्याची भोगी. म्हणजे जर देह मला मी वाटतोय की मीच म्हणजे देह असं जर मला मी वाटत असेल तर त्याला आत्महत्यारा म्हटलेलं आहे समर्थांनी. आणि त्या देह अभिमानामुळेच त्याला येर झाल्या, एका जन्मामधनं दुसऱ्या जन्मामध्ये जे गटांगळ्या खाव्या लागतात, ये जा करावी लागते आहे, ती सगळी याच्यामुळे आहे. एवढा विचार हा सगळा आपण मागच्या वेळेला केला होता. आणि त्याच्या पुढचे 2 चरण अजून उरले, 2 चरण उरलेले आहेत. त्याच्यामधलं पुढचं लगेच चरण असं आहे, म्हणजे 2 मना वासना दुष्ट कामानं येरे झालं, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे याचा विचार झाला. आता त्याच्या पुढचं आहे मना धर्मता नीती सोडू नको हो. म्हणजे हे जे चरण आहे ना ते काही वेगळ्या पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये वेगळं असतं बरं. म्हणजे काही लोकांना पाठ आहेत, मनाचे श्लोक पाठ आहेत, तिकडे बऱ्याच वेळा कुठेतरी मना सर्वथा
नीती सोडू नको हो, असा विचार आलाय. पण आपण तसं न घेता मुख्य ठिकाणी म्हणजे आपण आधाराला जे मुख्य ग्रंथ घेतलेत ते म्हणजे एक बेलसर यांचा आपण घेतलाय, दुसरं आपण डॉक्टर काकांचा म्हणजे माझ्या सद्गुरूंचा समर्थ वाग्वैजयंती म्हणून त्यांचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये धर्मताच आलेला आहे. आणि अजून एक डॉक्टर प्राणी याचा उल्लेख मी अगदी सुरुवातीला जेव्हा आपण विचार केला होता की मनाच्या श्लोकांचा अभ्यास करण्यासाठी कुठले कुठले ग्रंथ आपण आधाराला घ्यायचे आहेत किंवा घेतले आहेत, तर ते म्हणजे डॉक्टर प्राणी. तर या तिघांमध्ये पण मना धर्मता नीती सोडू नको हो, म्हणजे धर्मता असा शब्द आलाय. म्हणून आपण इथे आज जे आपण चिंतन करणार आहोत आज, ते मना धर्मता हा हा शब्द धरून आपण चिंतन करणार आहोत. कारण सर्वथापेक्षा धर्मता एक तर ते आहे, धर्मताच आहे म्हणूनच या सगळ्या हे जे सगळे गुरुपदावरचे आहेत आणि त्यांनी धर्मता असा शब्द घेतलाय. आणि आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे या एका शब्दामधनं, कारण त्या शब्दाला आपण व्यवस्थित समजत नाही. धर्मता म्हणजे समर्थांनी काय केले, एका ओळीमध्ये सांगून टाकलं ना. काय सांगितलं, मना धर्मता नीती सोडू नको हो. मग आपल्याला काही कळत नाही का त्याचा अर्थ? कळतो की. काय सांगतायत समर्थ, की तू धर्म सोडू नकोस. अरे मना, तू धर्म सोडू नकोस, तू नीती सोडू नकोस. मान्य, कळलं ना. मग आपण पुढे जातो लगेच. पण आपल्याला या दोन शब्दांचे अर्थ कळतायत का? आपला सगळा जो विचार आहे किंवा चिंतन आहे ते शब्दांना पकडून आहे. आणि त्या शब्दांचा गुढार्थ, फक्त वरवरचा अर्थ नाही, त्याचा गुढार्थ समजण्यासाठी कोणीतरी व्हॉल्यूम लो म्हणते, मी थोडा मोठा करायचा प्रयत्न करते. नाही, माझ्याकडनं फुल आहे, मी बोलणं चालू ठेवते. आपण धर्म या शब्दाबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मना धर्मता नीती सोडू नको हो असा विचार आपण करतोय. कारण काय आहे, धर्म हा शब्द जो आहे तो आपण वापरून वापरून गुळगुळीत करून टाकलेला आहे. आणि त्याही पुढं हे आपले राजनैतिक लोक आहेत, ते लोक धर्माला धरून तर इतकं काही लिहितात की आपल्याला तो म्हणजेच धर्म आहे असं वाटायला लागतं. पण धर्म हा खूप व्यापक शब्द आहे, खूप व्यापक आहे हा धर्म. म्हणजे आपण धर्म समजतो, आपण पटकन धर्म म्हटलं की आपण हिंदू धर्म किंवा मुसलमान धर्म किंवा ख्रिश्चन धर्म किंवा अजून काय आपल्याला जे माहिती आहे ते असं आपण समजतो की धर्म म्हणजे ते. पण धर्म म्हणजे ते नाही बरं का. धर्म हा शब्द असा व्यापक आहे, म्हणजे आता आपण मुसलमान धर्म किंवा आपण काय म्हटलंय हिंदू धर्म, आता हे सगळे मुळात धर्म नाहीच. ह्या सगळ्या गोष्टींना आपण संप्रदाय असं म्हणू शकतो. संप्रदाय आहेत ते फार फार तर. म्हणजे काय की समविचारांचे एकत्र लोक एक प्रकारची विचारसरणी आपण स्वीकारायची आणि त्याप्रमाणे आयुष्य जगायचं, त्याला संप्रदाय असं आपण म्हणूया. त्याला धर्म नाही म्हणता येणार. कारण अखिल सृष्टीसाठी किंवा सगळ्या मनुष्य जातीसाठी एकच धर्म आहे आणि त्या धर्माला सनातन वैदिक धर्म असं म्हणतात. आणि तो जो धर्म आहे तो आपल्याला या धर्माची व्याख्या शिकवणार आहे. कारण धर्म आपण जो विचार करतोय ना तो फार व्यापक आहे. म्हणजे हा म्हणजे धर्म, आपण व्याख्या मांडत चाललोय बरं का, सगळे व्याख्या मांडतोय आपण. मग हे म्हणजे धर्म, हे म्हणजे धर्म असं एका गोष्टीमध्ये सांगून धर्म समजत नाही आपल्याला. कारण वेगवेगळ्या स्तरांवर आपल्याला धर्म म्हणजे काय याचा विचार करावा लागतो. बघा, एक धर्म असू शकतो तो वैयक्तिक स्तरावरचा आहे. म्हणजे माझ्यासाठी धर्म काय, वैयक्तिक, मी व्यक्ती म्हणून जेव्हा विचार करते आहे तेव्हा धर्म म्हणजे काय, एक वैयक्तिक स्तरावरचा आहे, एक सामाजिक स्तरावरचा आहे, एक अजून एक आध्यात्मिक स्तरावरचा असेल. आणि ते सगळे धर्मच असं नाही म्हणू शकत आपण की हे धर्म नाहीये. बघा, आपण एक एक स्तरांवर एक एक व्याख्या बघायचा प्रयत्न करणार आहोत आणि मग आपल्याला थोडंसं कळायला लागेल की धर्म म्हणजे काय. बघा, आपण सुरुवात केली होती की वैयक्तिक स्तरावर म्हणजे माझ्यासाठी धर्म काय. व्याख्या अशी आहे, अतिशय सुंदर, खरंच जमलं तर सगळं लिहून घ्या. आणि इतका प्रचंड आनंद मिळतो आपल्याला हा सगळा अभ्यास करताना. आणि हळूहळू हळू आपली वृत्ती किंवा आपण व्यापक होत जातो जसे जसे आपल्याला असे अर्थ कळायला लागतात. बघा, वैयक्तिक स्तरावरचा धर्म असं म्हणतंय, त्याची व्याख्या अशी आहे, धृत्या दया धारयते स धर्म. हा म्हणजे वैयक्तिक स्तरावरचा धर्म. परत म्हणते मी, अवघड वाटतं पटकन पहिल्यांदा ऐकल्यानंतर, पण विचार केल्यानंतर कळतं की अरे हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण आचरण तसं नसतं, गॅप्स असतात मोठ्या. आपल्याला जे माहिती असतं आणि जसं वागायचं असतं. म्हणून अशा प्रकारची जेव्हा आपण चर्चा करतो
किंवा चिंतन करतो तेव्हा आपण परत इंट्रॉस्पेक्ट करायला लागतो आणि मग ते गॅप्स फिल होऊन जातात आणि त्याप्रमाणे आपलं आचरण होतं. म्हणून आपण कायम योग्य ते ऐकावं की आपल्याला शास्त्र शिकवतं काय आहे. परत बघूया बरं का. धृत्या दया धारयते स धर्म. हा धृत्या म्हणजे बुद्धीने दया हा गुण धारण करणं याला धर्म असं म्हणतात. आता धृत्या म्हणजे बुद्धी, म्हणजे माहिती असेल आपल्याला धृती असं आपण म्हणतो की नाही. धृती, धृती म्हणजे काय. धृती या शब्दावरनं धृत्या असा शब्द इकडे घेतलाय या व्याख्येमध्ये की बुद्धी जेव्हा दया हा धर्म गुण धारण करते तेव्हा त्याला धर्म असं म्हणतात. मग धृती म्हणजे काय. धृती आणि बुद्धी कसे एक झाले. धृती हा बुद्धीचाच एक प्रकार आहे. आपल्याकडे विचार बघा किती सखोल झालाय. बघा जेव्हा इंद्रियांना आवरणारं असतं आतमधली बुद्धी, म्हणजे सगळे बुद्धीचेच पदर आहेत. म्हणजे आपल्याकडे किती परफेक्शनवर सगळं आहे बघा. जेव्हा इंद्रियांना आवरणारी जी असते बुद्धी तेव्हा तिला धृती असं म्हणतात. समजलेले साठवण्यासाठी, समजलेले जे सगळं साठवून ठेवते त्याला मेधा असं म्हणतात. मेधा. आपण आपल्याकडे बाळ जेव्हा जन्माला येतं की नाही, आपल्याकडे जातक कर्म आहेत, जातक विधी आहेत. आपल्याकडे बाळ जन्माला आल्या आल्या 16 संस्कार सांगितलेले आहेत आपल्याकडे. त्याच्यामधला पहिला संस्कार जो काही असेल तो म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा वडिलांनी त्यांच्या हातामध्ये जी अंगठी असते सोन्याची ती काढायची असते आणि सहाणेवर मध ओगाळायचं असतं आणि खूप काही चाटायचं नसतं बरं का. अगदी शास्त्र करायचं असतं. अगदी थोडंसं मध हे सुरू, अगदी पहिला संस्कार जो आपण करतोय ते म्हणजे मध त्या बाळाच्या जिभेवर चाटवणं. आणि मध म्हणजे काय. मध म्हणजे बुद्धी, मेधा. साठवा सगळं. म्हणजे माणूस म्हणून आलायस ना रे बाबा, तर तू तुझ्या बुद्धीचा वापर कर आणि योग्य ते साठव. हा पहिला म्हणजे ज्ञानाचा पहिला संस्कार आपल्याकडे होतोय, त्याला मेधा असं म्हणतात. इंटरनेटवर तुम्हाला मेधा सुक्तम पण मिळेल. मेधा सुक्त आहे, अतिशय सुंदर. हे मेधा सुक्त म्हटल्यानंतर बुद्धी वाढते असं म्हणतात. पाठ नसेल तर हल्ली इंटरनेटवर सगळं मिळतं. युट्यूबवर मेधा सुक्त शोधा, पाठ करा किंवा लावून ठेवा. एरवी पिक्चरची गाणी ऐकण्यापेक्षा मेधा सुक्त ऐकावं, बुद्धी वाढेल आणि सूक्ष्म शुद्ध बुद्धी हळूहळू होत जाईल. आपण विचार केला की हे बुद्धीचे पदर कुठले आणि त्याच्यामधली ही धृती कुठली, त्याचा सगळा विचार चालू आहे बरं का आपला. म्हणजे धर्माची व्याख्या आपण बघितलेली आहे आणि त्याला धरून तिकडे धृती असा शब्द आलाय. कारण धृती दया हा गुण जेव्हा धारण करते म्हणजे बुद्धी. कुठली बुद्धी तर धृती, ती बुद्धी. मग धृती कुठली आहे तर ती इंद्रियांना आवरणारी जी बुद्धी आहे तिला धृती असं म्हणतात. समजलेलं साठवते तिला मेधा असं म्हणतात. आणि निश्चयात्मका काय असते, निश्चय करते ते आपल्याला माहितीच आहे. कारण मन, बुद्धी, चित्त, अहम ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तेव्हा बुद्धी काय करते असं आपण म्हटलं होतं. बुद्धी निश्चयात्मका बुद्धी, निश्चय घेते ती बुद्धी. इंद्रियांना आवरणारी धृती, समजलेलं साठवते ती मेधा, निश्चय करते ती बुद्धी आणि इंद्रियांच्या अतीत जी असते ती प्रज्ञा. ही प्रज्ञा म्हणजे शुद्ध बुद्धी आहे. म्हणजे ते तत्व, ते ब्रह्मतत्व कळण्यासाठी बुद्धी गळून पडावी लागते. तिकडे बुद्धी पण कामाला येत नाही. कारण बुद्धी जी आहे ती पंचभूतात्मक आहे आणि जे पंचभौतिक आहे ते अशाश्वत आहे, ते सोडावं लागतं. आणि पण त्या तत्वापर्यंत जे आपल्याला घेऊन जातं ते समजण्यासाठी, ते तत्व समजण्यासाठी अगदी दरवाजापर्यंत जे घेऊन जाते जी बुद्धी तिला प्रज्ञा असं म्हणतात. मी हे सगळं का घेतलं, आपल्या संस्कृतीमध्ये किती सखोल विचार आहे ते समजण्यासाठी घेतलं. कारण धर्म कसा कळणार आपल्याला. धर्म हा वैयक्तिक स्तरावर आपल्याला काय शिकवते. मला अक्षरशः रडू आलं होतं जेव्हा मी ही व्याख्या पाहिली की धृत्या दया धारयते सा धर्म. हा म्हणजे वैयक्तिक स्तरावर माझ्या मनात सगळ्यांबद्दल दया असणं, याला धर्म असं म्हणतात. मग मी धर्माचं पालन करते आहे का, मला सगळ्यांसाठी दया आहे का. बघा दया आणि उपकार करणं कोणावर तरी याच्यामध्ये फरक आहे. कारण सद्गुरूंची लक्षणं, सद्गुरू कसे असावेत, सद्गुरूंची लक्षणं सांगताना शास्त्राने उत्तर दिलंय. पॅरामीटर्स, सद्गुरू कसे ओळखावेत. किती सोपं काम केलंय आपल्यासाठी, सगळ्याची उत्तर आहेत आपल्याकडे. सद्गुरू कसे असावेत ते सांगताना शास्त्र असं म्हणतं की श्रोत्रिय
ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. तर प्रत्येक गोष्टीवर बोलायला लागलं तर खूप बोलावं लागेल, पण त्याच्यामध्ये दयाळू असं आलेलं आहे म्हणून आपण ते घेतलेलं आहे. आता दया, कारण हा धर्म आपल्याला काय शिकवतोय की दया तुमच्याकडे हवी. आणि सद्गुरूंकडे कुठली दया असते मग? कारण सद्गुरूंच्या अंतरंगामध्ये जी स्थिती असते ती स्थिती आपल्याला पण मिळावी असं त्यांना वाटत असतं. कारण या गुणाला माझ्या अंतरंगामध्ये जे आहे ते तुझ्या अंतरंगामध्ये द्यावं, याला दया असं म्हणतात. मग माझ्या मनात ती दया आहे का? आणि मला सगळीकडे सृष्टीत सगळीकडे बघितल्यानंतर दया वाटली पाहिजे प्रत्येक गोष्टीवर, असं आपण शिकायचंय. समर्थ असं म्हणतात की काय सुंदर समर्थांचा अभंग आहे बघा. समर्थ म्हणतात, ओवी आहे, श्लोक आहे. समर्थ म्हणतात की दुसऱ्यांच्या दुःखे दुखावे. दुसऱ्यांचं दुःख बघितल्यानंतर दुःख वाटलं पाहिजे आपल्याला. बऱ्याच वेळा आपण निगरगट्ट झालेलो असतो, काही होत नाही आपल्याला. समर्थ म्हणतात की दुसऱ्यांच्या दुःखे दुखावे, दुसऱ्यांच्या सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. जर वासनाच कुठली ठेवायची असेल तर सगळ्यांनी सुखी असावं अशी वासना असणं म्हणजे अंतरंगामध्ये दया हा गुण असणं, आणि त्याला धर्म असं म्हणतंय आपलं शास्त्र. म्हणजे आता आपण काय पाहिलं तर धर्माची एक व्याख्या पाहिली, ती पण वैयक्तिक स्तरावर. पण हाच म्हणजे फक्त धर्म, म्हणजे मना धर्मता नीती सोडू नको हो असं जेव्हा समर्थ म्हणतायत तेव्हा ती फक्त वैयक्तिक स्तरावर, मी माझं माझ्या पुरतं बघीन, माझ्या मनात दया आहे ना पुरे झालं, असं करून नाही चालत आहे. म्हणजे एवढाच धर्म नाही ना खरा. कारण याच्यापेक्षा अजून एक वरचा आणि मोठा धर्म आहे, तो म्हणजे सामाजिक स्तरावरचा धर्म. त्या धर्माची व्याख्या काय आहे बघा. तो धर्म म्हणजे धारणात धारयते सा धर्माहा. काय सुंदर व्याख्या आहेत सगळ्या. धारणात धारयते सा धर्माहा म्हणजे ज्या धर्मामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था, संपूर्ण समाज गुण्या गोविंदाने नांदतो, कुटुंब छान एकत्र राहतं किंवा समाजाचं संघटन होतं, याला धर्म असं म्हणतात. आणि हा जो धर्म आहे बरं का, हा धर्म भगवंताला अत्यंत प्रिय आहे. का प्रिय आहे त्याला? कारण हा जर विस्कळीत झाला, सामाजिक धर्म, समाज जर नांदत नसेल योग्य पद्धतीने, जर तिकडला धर्म विस्कळीत झाला तर भगवंत या या धर्माला सांभाळण्यासाठी, त्याला सुस्थितीत आणण्यासाठी भगवंत पुन्हा अवतार घेतोय. एवढा त्याला सामाजिक स्तरावरचा धर्म प्रिय आहे. काय म्हणतात भगवंत, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्म जेव्हा माजेल तेव्हा मी स्वतः अवतार घेऊन येईन असं भगवंत म्हणतोय. म्हणजे इतका भगवंताला हा सामाजिक स्तरावरचा धर्म प्रिय आहे. आणि केलंय ना, आपल्या संतांनी काम केलंय संघटित करण्याचं. शंकराचार्यांचा काळ आठवा. शंकराचार्य जेव्हा होते तेव्हा प्रत्येक जण आपापलाच संप्रदाय घेऊन बसलं होतं. म्हणजे माझा संप्रदायच कसा श्रेष्ठ. म्हणजे गाणपत्य, गणपतीची उपासना करणारे म्हणतात आम्ही फक्त इकडेच बघणार, आम्ही तुमच्याकडे बघणारच नाही. शैव शंकराचं करणारे आहेत, शाक्त शक्तीची उपासना करणारे आहेत, वैष्णव आपापल्या देवांना घेऊन बसलेत सगळे, आणि तोंड सगळ्यांची वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये, वेगवेगळ्या दिशांमध्ये. काय केलं आचार्यांनी, काय केलं शंकराचार्यांनी पंचायतन पूजा मांडली समोर. पाच, आपल्या देवघरात काय करा, आपल्या देवघरात 5 मूर्ती ठेवा, आणि त्या 5 मूर्ती या सगळ्यांची आता नाव दिली. शक्ती आलीये, गणपती आलाय, मग त्याच्यामध्ये शिव आलाय, शंकर आलाय, त्याच्यामध्ये विष्णू आलाय, शक्ती सगळं आलंय त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे लोक आले ना एकत्र. काय केलंय, याच्यामुळे समाज एकत्र बांधला गेला. आणि समाज गुण्या गोविंदाने जेव्हा एकत्र नांदतो, आपल्याकडे पद्धतीच आहे, तो आपल्याकडे सांगितलंय. आपल्याकडे बघा, आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आहे, एकत्रित कुटुंब व्यवस्था, आणि अजून बऱ्याच ठिकाणी टिकली आहे ती. आपण जरी म्हणायला वेगळं राहिलोय, आज आपल्याला व्यवसायासाठी वेगळं राहावं लागतंय, तरी आपण एकमेकांची काळजी घेतोय. ही भारतीय संस्कृती आहे. आपल्याकडे लग्न संस्था आहे अजून. आणि हे सगळं काय आपल्याकडे, कारण या सगळ्यामुळे धर्म टिकतो समाजामध्ये व्यवस्थित. हा दुसऱ्या स्तरावरचा धर्म आपण पाहिला बरं. आपण पहिला जो धर्म पाहिला तो वैयक्तिक स्तरावरचा पाहिला, दुसरा जो पाहिला तो सामाजिक स्तरावरचा पाहिला. त्याच्याही पेक्षा वरचा अजून एक महत्वाचा, जो सगळ्यात महत्वाचा आहे. समर्थ म्हणतात सकल धर्मामध्ये धर्म. बघा, सगळ्या धर्मांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? समर्थ म्हणतायत सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे.
हा स्वधर्म, हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. मुख्य काय आहे? स्वरूपी राहणं. हा सगळ्यात मोठा धर्म आहे. म्हणजे आपला धर्म, आपण कोण आहोत हे जाणणं, आणि एकदा की ते जाणलं की त्यातच राहणं, स्वस्वरूपी राहणं, हा धर्म नव्हे का? आणि आपल्याला आपला देश बघा, आपल्याला स्वस्वरूपी राहणं, आपण जडभरतांचं बघू शकतो चरित्र. जडभरतांविषयी माहिती पाहिजे, माहिती असेल ज्यांनी ज्यांनी भागवत ऐकलंय, ज्यांना जडभरत माहिती आहेत, त्यांना नक्की हे माहिती असेल की स्वरूपी राहणं, फक्तच स्वरूपी राहणं म्हणजे काय असतं. आता बरेच जण तुम्ही अमेरिकेत आहात, पण तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशाचं नाव काय आहे. आपण इंडिया म्हणतो, पण आपल्या देशाचं नाव भारत आहे. आणि त्याच्या त्याच्या पाठी पण कारण आहेत. का भारत नाव, भारतवर्ष म्हणतो आपण त्याला, भारत का नाव आपलं, आपल्या देशाचं? आपल्याकडे 3 मोठे भरत होऊन गेलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, 3ही भरत आपल्याला माहिती आहेत. एक भरत आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे रामायणामधला आहे, रामाचा भाऊ भरत. कसा होता तो? मग त्याच्यावरनं आपल्या देशाला भरत असं म्हटलं जातं, असं पण सांगितलं जातं. आणि अजून एक भरत आपल्याला माहिती आहे, तो म्हणजे दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र भरत. तोही खूप शूर होता. त्याच्या कथा जेव्हा आपण ऐकतो की तो लहान असतानाच वाघाचा जबडा उघडून त्याच्याशी खेळत असत म्हणे, आणि पुढेही त्याने खूप कामगिरी केली आहे मोठी. त्याच्यावरनं पण आपल्या देशाला भारत असं नाव पडलं असं म्हणतात. पण खरं ज्याच्यामुळे आपल्या भारतवर्षाला भारत हे नाव पडलं, तर ते आहे जडभरतांमुळे. स्वरूपी राहणे हा स्वधर्म, धर्माची व्याख्या बघतोय आपण, आणि अतिशय महत्वाची व्याख्या. संपूर्ण कथा जडभरताची नाही येऊ शकणार आहे आपण, पण स्वरूपी राहणं म्हणजे काय, की जेव्हा आपण जडभरतांबद्दल ऐकतो, वाचतो, तेव्हा त्यांच्या 3 जन्मांबद्दल प्रामुख्याने सांगितलं जातं. तर एका जन्मात ते क्षत्रिय होते, आणि पूर्ण व्यवस्थितपणे त्यांनी स्वतःचं कर्तव्य कर्म पार पाडलेलं आहे, स्वतःची जबाबदारी जी होती ती केलेली आहे. आणि नंतर उत्तरार्धामध्ये, स्वतःच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी संपूर्ण राज्य आपल्या मुलाला देऊन टाकलं, आणि स्वतः मात्र तप करत बसले. आणि कितीतरी वर्ष त्यांनी तप केलं, आणि अगदी आता सिद्ध होणारच, म्हणजे मुक्ती मिळणारच. बघा, आपण मुक्तीबद्दल विचार करतोय सारखा, ही मुक्ती मिळणं किती अवघड असतं याच्यावरनं कळतं आपल्याला. आणि किती आपल्याला अलर्ट, सावध, साक्षेपी, दक्ष, तयाचा तात्काळाची मुक्त असं समर्थ म्हणतायत. म्हणजे कसं सावध असावं लागतं, कारण सारखं 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 घसरण्याचे चान्सेस असतात. तप केलंय जडभरतांनी तेव्हा त्या त्या आयुष्यामध्ये, आणि अगदी आता सिद्ध, म्हणजे मुक्ती मिळणारच तेव्हा त्यांनी तपानंतर जेव्हा डोळे उघडले, ते कुठे कुटीमध्ये बसले असतील, त्याच्या समोर एक छोटासा ओढा होता, आणि त्या ओढ्यामधनं एक हरिण, गर्भिणी होती ती हरिण, आणि ती इकडून तिकडे उडी मारणार होती. आणि ते उडी मारताना ती हरिण व्यायली म्हणे, तिला बाळ झालं, आणि ते बाळ आता ओढ्यात पडणार. आणि नेमकं तेव्हा, म्हणजे उडी मारताना ती हरिणी व्यायली म्हणे, आणि ती हरणी गेली पुढे का ओढ्यामधनं गेली माहित नाही. आता ती कथा मला आठवत नाही व्यवस्थित, कारण आपण वेगळ्या मुद्द्यासाठी, वेगळा मुद्दा शिकण्यासाठी या कथेकडे बघतोय. की ती हरिणी नव्हती, आणि ते पिल्लू जे व्यायलेलं, नुकतं जन्माला आलेलं बाळ, ते जडभरतांना दिसलं. म्हणजे डोळे उघडले तपानंतर, आणि त्यांना दिसलं ते छोटं बाळ पडलंय तिकडे हरणाचं. आणि मग मनामध्ये करुणा उत्पन्न होतेच आपली, खूप स्वाभाविक आहे ते उत्पन्न होणं. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी ते हरिण आणून ठेवलं घरी, आणि मग ते छोटंसं होतं, मग त्याला थोडंसं कापसाने दूध भरवा वगैरे वगैरे वगैरे. आता काय झालं, वृत्ती संपूर्णपणे, म्हणजे मिळणार होती मुक्ती, पण अडकले. चांगलंच केलं त्यांनी, काय वाईट केलं नव्हतं, पण अडकली वृत्ती, त्यात अडकली. म्हणजे एका हरणामध्ये, छोट्याशा बाळामध्ये अडकल्यामुळे त्यांना मुक्तीला मुकावं लागले, त्यांना पुढे 2 जन्म घ्यावे लागलेत. आणि आपलं सगळ्यांचं काय होतं, सारखी सारखी वृत्तीची घसरण होते, आणि कशात कशात आपण सगळे अडकतोय ते आपण सगळ्यांनी स्वतःचा विचार करावा. आणि मग दिल्ली किती दूर आहे, म्हणजे मुक्ती किती दूर आहे, याचा सगळ्यांनी आपापल्या स्वतःचा इंट्रोस्पेक्ट करून ठरवावं. पण जडभरतांबद्दल असं सांगितलं जातं की पुढच्या जन्मी हरणामध्ये त्यांचा जीव अडकला होता, म्हणून त्याचा पुढचा जन्म त्यांना हरणाचा घ्यावा लागला, म्हणजे हरणाचा मिळाला त्यांना. पण आधी तप खूप केल्यामुळे संपूर्णपणे त्या हरणाच्या जन्मामध्ये त्यांना स्मरण होतं की मला काही करून आता तरी हा जन्म मला इकडे वाया घालवायचा नाहीये, याच्यामध्ये अडकायचं नाहीये. त्याचं स्मरण होतं त्यांना हरणाच्या जन्मामध्ये पण. आणि हरणाच्या जन्मानंतर त्यांनी जडभरत, जे आपण ओळखतो आता त्यांना, त्याचा जन्म त्यांना मिळाला. आणि अशा पद्धतीने वृत्ती आवडलेल्या आहे की कुठे वृत्ती
अडकूच दिलेली नाहीये. म्हणजे ते जन्माला आल्यानंतर ते जसे मोठे होत होते जडभरत, तेव्हा लोकांना वाटावं की हा कसा जड आहे, जडबुद्धी म्हणजे दगडासारखा आहे, याला काही होतच नाही, हा कुठे बघत नाही, हा हसत नाही, हा खेळत नाही, संपूर्णपणे वृत्ती आखडून ठेवलेल्या आहेत, संपूर्ण कथा घेत नाहीये. पण वृत्ती आवरणं म्हणजे काय असतं? स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि हे जडभरतांमुळे आहे, ज्यांच्यामुळे आपल्या भारताला भारत हे नाव मिळालेलं आहे. भारत शब्दाचा अर्थ किती सुंदर आहे हो. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे त्यात मग्न असणं. म्हणजे ज्या भूमीमध्ये ज्ञानात मग्न असणारे लोक असतात त्याला भारत असं म्हणतात. म्हणून आपल्याकडे या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आपल्याकडे किती मोठे लोक होऊन गेले हो. का आपण सगळे ऐकू नयेत आणि का आपण हे सगळं ऐकल्यानंतर तसं वागण्याचा निव्वळ प्रयत्न करू नयेत? एक धर्म आपण अजून एक पाहिला, एक आपण पाहिला वैयक्तिक स्तरावर, दुसरा सामाजिक स्तरावर, आता हा तिसरा जो पाहिला तो स्वस्वरूप आध्यात्मिक जो धर्म आहे, जो प्रत्येकाने मिळवलाच पाहिजे, स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म, अशी आपण व्याख्या केली. अजून एक महत्वाची एक दोन अजून व्याख्या बघणार आहोत आणि त्या सगळ्या कशा परफेक्ट आहेत बघा. म्हणजे धर्म ला पकडून या सगळ्या व्याख्या आहेत. आणि आता पुढची जी व्याख्या ना, आतापर्यंत धर्म म्हणजे काय हे ऐकल्यानंतर फार खरचटलं असेल आतमध्ये, कारण असं काहीच करता येत नाही आपल्याला, असं काहीच वागता येत नाही आपल्याला. पण पुढचं जे आहे ते सुदिंग आहे, सुदिंग. ऐकूया पुढचा धर्म म्हणजे काय. व्याख्या सांगते आधी. स्वस्य भावा स्वभावा सधर्मा. व्याख्या मांडली बरं का, परत म्हणते. स्वस्य भाव म्हणजे सहज स्वभाव. परत म्हणते, स्वस्य भाव स्वभाव सधर्मा म्हणजे स्वतःचा जो सहज स्वभाव असतो तो म्हणजे धर्म आहे. आणि तो फार तुम्ही सोडू नका, तोच धर्म आहे. किती छान व्याख्या आहे ही. म्हणजे बघा, जसं साखर गोडीला सोडून राहू शकते का? नाही. खारटपणा मिठाचा धर्म आहे. खारटपणाशिवाय मीठ नसतं. जसा नांगी मारणं हा विंचवाचा धर्म आहे, जो सहज असतो, तसा माझा पण एक सहज स्वभाव असतो, त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. आणि फार त्याच्या विरुद्ध वागू नका असं म्हणतंय आपल्याला शास्त्र. किती सुदिंग आहे हे, किती आश्वासक आहे हे जे शिकवणं आहे आपल्याला शास्त्राचं ते. बघा, आपल्या म्हणजे काय, मी जशी आहे तशीच राहीन म्हणजे मला बदलायचंच नाही, माझा स्वभाव जसा आहे तसाच राहू देत, असा नाही विचार करायचा. मला बदलायचं तर नक्कीच आहे, कारण जर का मला मुक्ती पाहिजे आहे, या बंधनामधनं जर सुटायचं आहे, मला विषयांनी जर मला जखडलंय त्याच्यामधनं जर मला सुटायचं असेल तर मुक्ती आवश्यक आहे. आणि मुक्ती आवश्यक जर असेल, मुक्ती जर हवी असेल तर मला स्वतःला बदलावा लागणार आहे. मग आता ही व्याख्या म्हणते की तुमचा सहज स्वभाव म्हणजे धर्म, म्हणजे धर्माचं पालन. मी जर आळशी आहे, मला उलट सुलट खायला आवडतं, उलट सुलट बघायला आवडतं, म्हणजे मी माझ्या सहज स्वभावानुसार वागते, मग मी का बदलावं असा विचार. म्हणजे उलट नाही समजून घ्यायचं शास्त्र जे आपल्याला शिकवतंय. शास्त्र असं म्हणतं तो स्वभाव आहे मान्य, तो तुमचा सहज स्वभाव आहे, पण त्याला अनुकूल असं साधन शोधा आणि तुमच्या अनुकूल तुम्हाला जे परवडेल ते साधन करा आणि मुक्तीपर्यंत जा. निव्वळ तो तसा करतोय, ती तशी करते, ती तासनतास योग करते म्हणजे मला पण ते जमलं पाहिजे, ती ज्ञान मार्गाचा अवलंब करते म्हणून मी ते केलं पाहिजे, तो भक्ती मार्गाचा अवलंब करतो म्हणून मी पण ते केलं पाहिजे, असं नाही. आपण स्वतःचा सहज स्वभाव शोधायचा आणि त्याप्रमाणे अनुकूल बघून आपला स्वतःमध्ये बदल घडून आणायचा, असा याचा अर्थ आहे. भगवद्गीता पण असं म्हणते की स्वधर्मे निधनम श्रेय. बघा, स्वतःच्या धर्म पालन करताना मरा, निधन झालं, मेलात तरी चालेल, पण पराधर्मो भयावह. दुसऱ्यांचा धर्म तो करतोय म्हणून मी निव्वळ ऐकायला गेले तर मग ते भयावह आहे, तिकडे भय आहे, कारण कधी पलटू आपण तिकडून सांगता येणार नाही. म्हणून सस्य भावा स्वभावा स धर्मा, अशी सुंदर व्याख्या धर्माची अजून एक आहे. धर्माची अजून एक व्याख्या आहे ती म्हणजे आपल्याला सगळं माहिती असणारी, ती म्हणजे धर्म इति कर्तव्य. आपलं कर्तव्य जे आहे ते म्हणजे धर्म. बघा, आपण म्हणताना आपण म्हणतो मातृधर्म, म्हणजे माते संदर्भात मला जे केलं पाहिजे योग्य ते, त्याला मातृधर्म असं म्हणतात. आपल्याकडे मातृधर्म आहे, आपल्याकडे पितृधर्म आहे, आपल्याकडे राष्ट्रधर्म आहे, आपल्याकडे समाज विश्वधर्म आहे. आणि हे सगळे पण धर्मच
आतापर्यंत आपण धर्माच्या व्याख्या पाहिला बरं. जो आपण मगाशी विचार केला की एका वाक्यात समर्थ सांगून गेले की मना धर्मता नीती सोडू, धर्म सोडू नको. पण जेव्हा ते म्हणतात की धर्म सोडू नको, तेव्हा या सगळ्या स्तरांवरचे सगळे धर्म अपेक्षित आहेत तिथे. आणि त्याप्रमाणे जेव्हा आपण वागू, तेव्हा मग पुढे अंतरी सार सार विचार जो आहे तो आपल्याला मनात ठेवता येणार आहे. म्हणजे मना धर्मता असा आपण अर्थ पाहिला. धर्मता, धर्म म्हणजे काय ते आपण पाहिलं. आणि पुढे अजून एक शब्द आला, नीती. मग नीती म्हणजे मला नक्की बघा, अभ्यास करायला गेले की गोंधळ होतो. नीती म्हणजे कळत नाही आपल्याला असं नाही बरं का. नीती म्हणजे न्यायाने वागणं, हे आपल्याला कळतं. व्यवस्थापन असतं, त्या व्यवस्थापनेप्रमाणे वागणं आणि तसं सगळं आचरण करणं, त्याला नीती असं म्हणतात. हे आपल्याला माहिती नाहीये असं नाहीये. पण नीतीचा आपण वेगळ्या पद्धतीने खूप थोडा खोलवर विचार केला पाहिजे. नीती शब्दाचा अर्थ आहे नियते. नियते इति नीती. त्याची व्याख्या आपण सगळ्याच्या व्याख्याच बघतो आणि त्या व्याख्यावरनं पारमार्थिक अर्थ काय आहेत त्याचे ते बघतो आणि तसं आपण समजून घेऊन वागण्याचा प्रयत्न करतोय सगळे. नियते म्हणजे वागण्याची पद्धत. म्हणजे आता धर्मता म्हणजे धर्माला धरून जेव्हा आचरण असतं, आचरण आलं की नीती असते. किती सोपं कळलं बघा आता. म्हणजे आपण बघा शब्द वापरतो, राजनीती वापरतो की नाही. म्हणजे राजकारणात जसं वागते त्याला राजनीती असं म्हणतात की नाही. युद्धनीती म्हणतो आपण. मग युद्धाचे नियम असतात, नियमावली असते. मग युद्धाच्या नियमाप्रमाणे वागणं त्याला युद्धनीती असं म्हणतात. कुटिल नीती पण म्हणतो आपण. कपट कपट ते आपल्याला बरोबर ती तशी वागवते, म्हणजे नेते. नीती म्हणजे आपल्याला तसं तसं वागायला ती नेते, जवळ नेते, तसं वागायला लावते, त्याला नीती असं म्हणतात. आणि आपण विचार करतोय तो धर्मनीतीचा. म्हणजे धर्माप्रमाणे जेव्हा आचरण, धर्म म्हणजे काय ते सगळं कळलं आपल्याला, व्याख्या सगळ्या पाहिल्या. पण त्याच्याप्रमाणे जेव्हा आपण वागतो, आपलं आचरण होतं, त्याला नीती असं म्हणतात. म्हणजे समर्थ किती स्मार्ट आहेत बघा. मना धर्म तुम्ही नुसतं सांभाळा असं नाही म्हटले, धर्माप्रमाणे वागा. म्हणजे हे संत कसे असतात बघा, ते बरोबर आपल्यामध्ये बदल घडवून आणतात. आणि नीती पण आपल्याकडे काय शिकवली हो नीती आपल्याकडे. आपण नीती कोणाकडे शिकतोय. आपल्याकडे विदुर नीती आहे, आपल्याकडे चाणक्य नीती. बघा चाणक्य जे होते, चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्यांना असं पाहिलं आणि त्यांच्यामधले क्वालिटीज ओळखले. बरोबर आपल्याला माहिती आहे हे सगळे, फार कथे अगदी डिटेल्समध्ये जात नाही, थोडासा वरचा विचार करूया आणि नीती कोणाकडनं शिकायची आपल्याला ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. चाणक्य जे होते त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांचे क्वालिटीज ओळखले आणि त्यांना राजा केलं की नाही पुढे. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हे राजा झाले, एवढं मोठ्या राज्याचे राजा झाले. आणि राजा झाल्यानंतर त्याने ज्यांच्याकडनं आपण सगळं शिकलोय अशा आचार्यांना म्हणजे चाणक्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या महलात येऊन राहा. तेव्हा ते म्हणाले नाही, मी तुझ्या महलात नाही येऊन राहू शकत, कारण जर मी तुझ्याबरोबर राहिलो, तुझ्या महलात राहिलो तर तुझी बंधनं माझ्यावर येतील आणि मला सगळं तू जे सांगशील ते ऐकावं लागेल. त्याच्यापेक्षा मी आपली माझी छोटीशी झोपडी वजा कुटी जी आहे माझी छोटीशी, तिकडेच मी त्या कुटीत राहतो. म्हणून चाणक्य त्या छोट्याशा घरी राहायचे त्यांच्या. पण एके वर्षी असं झालं की खूप थंडी पडली गावात आणि इतकी भयानक थंडी होती की साधे जे गरीब लोक होते ते त्या थंडीमुळे मरायला लागले. मग बाकी काही माहिती असेल बरं का तुम्हाला ही कथा. बाकी काही लोक जे होते त्यांनी येऊन चाणक्यांना सांगितलं की तुम्ही राजांना विनंती का करत नाही की आमच्यासारखे जे साधे लोक आहेत, गरीब आहेत, त्यांना त्यांनी काहीतरी द्यावं, घोंगडी वगैरे काहीतरी द्यावं, म्हणजे थंडीपासून वाचू आम्ही. ते म्हणतात ठीक आहे, राजाशी बोलून बघतो. आणि मग त्यांनी चंद्रगुप्तांना सांगितलं की हे एवढ्या सगळ्या लोकांना, एवढे लोक, एवढी लोकसंख्या, एवढे गरीब आहेत वगैरे, एवढ्या लोकांना राजाने दिलं पाहिजे, कारण राजाने प्रजेचं संरक्षण केलं पाहिजे. ठीक आहे, मान्य. चंद्रगुप्त मौर्यांनी काय केलं की त्यांची जी कुटी होती छोटीशी, त्या कुटीमध्ये सगळे ते काय कंबल वगैरे जे काय असतात ते सगळं पाठवलं, घोंगडी त्यांच्या याच्यामध्ये. आणि नंतर चाणक्य नंतर वाटणार असतील लोकांना. आणि त्यांच्या घरी ती काय कुटी असेल त्यांची, खालपासून वरपर्यंत अशी मोठे एकावर एक सगळीकडे भरून ठेवलं. म्हणजे केवढे जे काय लोकसंख्या, काय संख्या सांगितली होती तेवढं त्यांचं अर्ध घर त्याच्यामुळेच भरून गेलं. आणि याची वार्ता जवळच एक जंगल जे होतं त्या जंगलामध्ये चोर राहत होते, त्या चोरांच्या कानावर ही वार्ता पोचली की चाणक्यांच्या घरी एवढ्या घोंगडी येऊन पडलेल्या आहेत. त्यांच्या मनात असा विचार येतो की आपण काय करूया, आपण रात्री जाऊया तिकडे, आपल्याला पण थंडी वाजतीये, आपण तिकडून चोरूया सगळं. एकदा की ते झोपले, चाणक्य आचार्य झोपले की आपण चोरूया
आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ठेवूया आणि बाकीचे विकून टाकूया. आणि असा विचार करून ते त्यांच्या घराजवळ पोहोचतात. ते काय कुठी छोटीशी जी होती त्यांच्या चाणक्यांच्या जवळ घराजवळ जातात ते, आणि छोटीशी खिडकी असते अंधारामध्ये. त्या खिडकीमधनं आधी ते आतमध्ये बघतात. त्यांना बघितल्यावर हे दिसतं की त्यांच्या जे काही त्यांचं ती रूम होती छोटी, त्याच्यामध्ये खालपासनं वरपर्यंत सगळीकडे ते कंबल की ते घोंगडी सगळीकडनं अशी त्याची रांगच लागली होती. आणि चाणक्य मात्र जमिनीवर झोपले होते आणि त्यांच्या अंगावर एवढं छोटंसं पातळ वस्त्र होतं. थंडी होती पण त्यांच्या अंगावर पातळ वस्त्र होतं. आणि ते म्हणजे त्यांना खरं चोरी करायची होती, पण ते पाहिल्यानंतर ते धजले नाहीत. चोर माणुसकी आहे अजून तेवढी उरली आपल्याकडे. ते चोर जातात आणि चाणक्यानं उठवतात आणि म्हणतात, अहो एवढ्या घोंगड्या तुम्हाला समोर दिसत आहेत, एखादी तुम्ही अंगावर का नाही घेतली? तेव्हा चाणक्य असं म्हणतात की राजाने जे दिलेलं आहे ना ते त्यांच्या प्रजेसाठी दिलेलं आहे. मी माझ्यासाठी मागितलंच नव्हतं म्हणून मी त्याला हात नाही लावला. बघा, नीती म्हणजे आपण नीती कोणाकडनं, आचरण आपलं कसं असावं हे आपण कोणाकडनं शिकायचंय? आपल्याला शिकवतायत. आपल्याला चाणक्य नीती समोर ठेवली, आपल्याला विदुर नीती समोर ठेवलेली. आचरण कसं असावं? आपल्याकडे संतांचं उदाहरण आपल्या समोर आहे. यांच्या सगळ्यांकडनं आपण नीती शिकायची आहे. म्हणून मना धर्मता नीती सोडू नको हो. आता शेवटच्या चरणाकडे येऊया. मना अंतरी लास्ट गेलो हे सगळं करण्यामध्ये, तर या बारकाव्यांमध्ये आपण या सगळ्यांमधून शिकायचंय आपल्याला. आपण करतोय मनाच्या श्लोकांचा अभ्यास नक्की, पण धर्म परत येईल तेव्हा आपण एवढा सगळा विचार घेणार नाही होत. आणि येणार तेच तेच शब्द नंतर येतील परत, पण आता या अभ्यासाचा आनंद मिळतोय आपल्याला. आणि शेवटचं चरण परत वेगळं शिकवतोय आपल्याला. ते असं म्हणताय, मना सार विचार राहो. मग सार आणि असार याच्याबद्दल चिंतन करायचं आता आपल्याला. आणि सार म्हणजे नक्की काय, सार म्हणजे काय आणि असार म्हणजे काय? म्हणजे आपल्याला डोकं चालवायचं नाहीये, कारण संतांनी सगळं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. हरिपाठाचा अभ्यास तुमचा चालू आहे, प्रज्ञा तुमचा घेतीये, त्याच्यामध्ये डेफिनेशनच सांगितलेलं आहे माऊलींनी. माऊली असं म्हणतात, त्रिगुण असार, निर्गुण हे सार. काय सुंदर व्याख्या आहे. अर्ध्या ओळीमध्ये त्यांनी व्याख्या मांडून, त्रिगुण असार, त्रिगुणात्मक जे काही आहे. म्हणजे मला आज जे जे दिसतंय ते सगळं त्रिगुणात्मक आहे. जे जे दिसतंय आणि जे दिसत नाहीये. दिसत नाही म्हणजे काय? मला माझं मन कुठे दिसतं, मला माझी बुद्धी कुठे दिसते, पण आहे की नाही ती? म्हणजे जे जे मला दिसतं आणि जे जे मला भासतं ते सगळं त्रिगुणात्मक आहे. देअरफॉर ते सगळं असार आहे. मग काय व्याख्या कशी केली आहे माऊलीने? ते असं म्हणतात, त्रिगुण असार, निर्गुण ते सार. निर्गुण जे आहे ते सार आहे. समर्थ असं म्हणतात, समर्थांचा श्लोक बघा हा. समर्थ असं म्हणतात, निरसता अवघेची निरसले. म्हणजे निरसता एक एक बाजूला, हे निरसून गेलं, हे गळालं, हे गळालं, निरसून गेलं एक एक. निरसता अवघेची निरसले, चंचल तितुके निघून गेले. जे जे चंचल आहे, जे जे चंचल आहे, अशाश्वत आहे, ते सगळं निघून गेले. निश्चल ब्रह्म उरले तेची सार. आता साराची डेफिनेशन आपल्याला कळायला लागली की नाही? म्हणजे समर्थ अजून एका ठिकाणी म्हणतात, निर्गुण ब्रह्म वेगळे अवघे भ्रमरूप. निर्गुण ब्रह्मपेक्षा वेगळं जे जे आहे ना ते सगळं भ्रम आहे आणि सगळं आसार आहे. आता इतका सगळा विचार केल्यानंतर आपल्याला सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय त्याचं थोडीशी ग्रीप यायला लागते बघा विषयाची. की सार म्हणजे काय ते ग्रहण करायचं, एक्सेप्ट करायचं, आणि आसार त्यागायचं. डॉक्टर काकांचं एक वाक्य घेते. मला डॉक्टर काकांची प्रवचनं ऐकून खरं मी इकडे बोलत असते, म्हणून काकांचं जे विचार असतात ते बरेचसे बोलण्यात येतात. म्हणजे मी मागच्याला पण असं म्हटलं होतं की काकांचे काही वाक्य पेटंट करून ठेवण्यासारखी आहेत, कारण ती आपल्याला खूप शिकवतात. काकांचं हे म्हणजे हे वाक्य बघूया काकांचं. मग आता आपण जो सगळा आता विचार करतोय ना की आपलं जे आयुष्य चाललेलं आहे ते सगळं आसारा संदर्भातच चालू आहे की. म्हणजे मग मी प्रपंच करते आहे, मी मुलाबाळांचं करते आहे, मी पैसा कमवते आहे, मी बँक बॅलन्स तयार करते आहे, मी प्रॉपर्टी पण करते आहे. सगळं या संतांच्या अँगलने आपण जर पाहिलं तर सगळं आसार आहे. मग हे सगळं करायचं नाही का? मग डॉक्टर काका हे आधुनिक संत आहेत. आजचं आयुष्य आपल्याला उत्तम कसं घालवायचं आणि आजचं आयुष्य जगताना डॉक्टर काकांचे इतकं सुंदर वाक्य. डॉक्टर काका असं म्हणतात की आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते शास्त्राभिमुख असावं. म्हणजे शास्त्राचा अवलंब करावा, शास्त्राचा विचार करावा आणि तसं आपलं आयुष्य असावं. पण फक्त शास्त्र नाही, शास्त्राभिमुख, साधनाभिमुख
साधना पण आपण करत राहावी. आणि एवढंच सांगून डॉक्टर काका थांबत नाहीत. ते असं म्हणतायत की आपलं आयुष्य हे जीवनाभिमुख असावं. म्हणजे रोज दैनंदिन आयुष्य जगताना मला ते वापरता यावं. म्हणजे सार आणि असार, जर मी सारखंच असार करते आहे, सगळं माझं आयुष्य, माझी दिनचर्या ही आसारामध्ये चालली आहे, तर सांगड कशी घालावी या सगळ्यामध्ये? मग एक आधुनिक संत काकांसारखे आपल्याला मदत करतात. काकांचं वाक्य काय बघा, पेटंट करून ठेवण्यासारखं वाक्य आहे. सगळ्यांनी पाठच करावं जवळजवळ हे वाक्य. डॉक्टर काका असं म्हणतात की आसारा संदर्भात, आसारा संबंधी म्हणजे जे काही आसार आपण करतो त्याच्या संबंधी आपण आपली जबाबदारी पार पाडावी. म्हणजे ते सोडून द्या, संन्यास घ्या, भगवे वस्त्र घाला, कुठेतरी वनात जाऊन बसा, असं सांगतायत का? नाही. बघा, खूप खूप अतिशय महत्वाचं वाक्य आहे. ते असं म्हणतात की आसारा संबंधात आपली जबाबदारी पार पाडावी आणि आसार आसारा ही जबाबदारी पार पाडताना चिंतन मात्र साराचे करावे. आलं की नाही? ऍप्लिकेबिलिटीवर आला बघा विचार. म्हणजे सगळंच असं मोठं मोठं आपण अगदी आयडिओलॉजिकली सगळं बोलतोय, पण आपण प्रॅक्टिकली पण त्याचा विचार करू शकतो. म्हणजे करते ना, मी स्वयंपाक करते स्वयंपाकघरात, पण चिंतन नाही का मी करू शकत ब्रह्माचं? मी नाम नाही का घेऊ शकत? नक्कीच घेऊ शकते. आणि अजून एक एक बारकावा आहे काकांच्या या सांगण्यामध्ये, त्याचा निश्चित आपण विचार करायचा आहे आपण सगळ्यांनी. काका असं म्हणतात की आसारा संदर्भात आपण आपली जबाबदारी पार पाडायची आहे. डॉक्टर काकांनी शब्द पण अतिशय योजनाबद्ध वापरलेला आहे. काका म्हणतात जबाबदारी. बघा, काकांनी कर्तव्य असा शब्द नाही वापरला. मग आपल्याला गोंधळ होतो. म्हणजे हे सगळं प्रपंच करताना आपण सगळं आपल्याला लावून घेतो आणि आपलं हे कर्तव्यच आहे असं म्हणायला लागतो. म्हणजे मुलाबाळांचं करणं हे माझं कर्तव्य आहे, पैसा घरी कमवणं हे माझं कर्तव्य आहे, माझ्या आई वडिलांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, समाजसेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. हे सगळं मी कर्तव्य म्हणते की नाही? तिकडे आपण चुकतो. तिकडे आपण हे सगळं करायचंच बरं का, करू नये असं नाहीये, हे सगळं करायचंय. म्हणजे आई वडिलांची सेवा, मुलांचं सगळं शिक्षण, पैसा कमवणं, उत्तम प्रपंच करणं, समाजसेवा करणं हे सगळं करायचं आहे. फक्त त्याला नाव वेगळं द्यायचं, त्याला जबाबदारी असं म्हणतात. आता काय फरक आहे बघा, हळूहळू आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये कसा फरक पडतोय. जबाबदारी आणि कर्तव्य यामध्ये फरक काय मग? हे बघा, या आता आपण जो नवीन विचार केला की हे बाकी सगळं करणं त्याला जबाबदारी असं म्हणतात. आणि मग डॉक्टर काका असं समजवतात की मग कर्तव्य काय? कर्तव्य त्याला म्हणतात जे आपण फक्त आपणच आपल्यासाठी करू शकतो. बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, मी जर आजारी पडले, मला ताप आला आणि खूप ताप आला आणि माझं मुलीचं खूप प्रेम आहे माझ्यावर, माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या आई वडिलांचं माझ्यावर प्रेम आहे, या सगळे आहेत ना, माझेच आहेत ना सगळे. मग ते असं म्हणतील तू औषध घेऊ नको शमिका, तुला त्रास होईल, तुझ्याऐवजी आम्ही औषधं घेतो. त्यांचं प्रेम आहे ना माझ्यावर. चालतं का? आजारी कोण पडलंय? आजारी जर मी पडले असेल तर औषध कोणी घ्यायचंय? औषध मीच घ्यायचंय. आणि जेव्हा मी आजारी असते, माझं मला औषध घ्यावं लागतं, तेव्हा त्याला माझं कर्तव्य असं म्हणतात. जर का मला भूक लागलीये तर माझ्यावर कोणीही वेगळं कितीही प्रेम करत असो, त्यांनी खाऊन माझं पोट भरणार नाहीये, माझं मलाच खाल्लं पाहिजे. त्याला कर्तव्य. माझ्यासाठी जे फक्त मी करू शकते त्याला कर्तव्य असं म्हणतात. बाकी सगळ्या गोष्टी, जर का मी मेले, थोड्या वर्षांनंतर मी मेले, तर माझ्या मुलीचं लग्न लागणार नाहीये का हो? लागतो ना. आई वडील नसताना मुलांची लग्न होत नाहीत का? शिक्षण पूर्ण होत नाहीत का? मग ज्या गोष्टी माझ्याशिवाय होऊ शकतात त्या सगळ्या गोष्टींना जबाबदारी असं म्हणतात. आणि जी गोष्ट माझ्यासाठी फक्त मीच केली पाहिजे त्याला कर्तव्य असं म्हणतात. म्हणून सगळ्यात महत्वाचा धर्म, सार, हे जे स्वरूप जाणणं, माझं माझं काय स्वस्वरूप आहे हे जाणणं, हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि हे कोणीही बाकीचं मला मदत करणार नाहीये. उलट आडच येतील, प्रतिबंध घालतील, ते मोहात टाकायचा प्रयत्न करतील, अडकवतील मला. याच्यामधनं मी सुटून माझं स्वस्वरूप जाणणं, सार काय आहे ते नक्की जाणणं, याला कर्तव्य असं म्हणतात. आपण मना अंतरी सार विचारात आहोत, शेवटच्या चरणाचा विचार करत होतो. आणि हे सार जे आहे, सार काय आणि असार काय, हे असं सहज नाही कळणार आपल्याला. म्हणजे एकदा ऐकलं आणि केलं असं नसतं. आपल्याला
हे सार काय आणि असार काय हे कळण्यासाठी किंवा ऍप्लाय करण्यासाठी आपल्या मनाला आपल्याला सतत ट्रेन करावं लागणार. सतत मनाला ट्रेनिंग द्यावं लागेल की आता हे आपल्या मनात किती युजलेस विचार येतात, काय काय चालू असतं आतमध्ये. मग तेव्हाच कळलं पाहिजे, अच्छा मी आता असाराचा विचार करते, मग मला साराचा विचार केला पाहिजे. आहे की नाही शक्य? आपण करू शकतो हे अप्लाय. आपण प्रपंचामध्ये पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण शाश्वत गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो की नाही, नक्की मला इकडून रिटर्न्स मिळतील, पैसे इन्व्हेस्ट करताना विचार करतो की नाही. मग जेव्हा परमार्थाचा मुख्य विचार करायचा आहे तेव्हा आपण शाश्वत गोष्टीचा विचार करायला नको का? आणि मग आपण जर असा विचार केला की सारखं सारखंच मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, असा विचार कसा करणार? नोकरी करताना, स्वयंपाक करताना, बाहेर मी भाजी आणायला जाते, काय काय गोष्टी करते मी, सारखं सारखं आत्मानुसंधानात राहणं अवघड आहे, मान्य. त्यासाठी सोप्प करून ठेवलंय शास्त्राने की आत्मसंधान जर सारखं सारखं अवघड असेल तर नामानुसंधान ठेवा. नामाच्या संधानात अनुसंधानात आपण राहू शकतो की नाही, म्हणून सोप्प केलंय. शास्त्र अवघड नाहीये बघायला गेलं तर. म्हणून सार विचार राहो. डॉक्टर काका खूप छान उदाहरण देतात. डॉक्टर काका असं म्हणतात की आपण जर आकाश पाहिला, आकाशाकडे पाहिलं आपण, तर आपल्याला निळा रंग दिसतो. मग निळा रंग हा रामकृष्णाचा पण आहे. म्हणजे आकाश दिसलं की रामकृष्ण आठवले पाहिजेत. जर मी धबधब्याखाली गेले तिकडे निसर्गामध्ये एन्जॉय करायला, तर धबधबा दिसला की पाणी दिसलं. आणि मग श्रुती असं म्हणते की यत सृष्ट्वा तदेवानु प्राविश्यत, म्हणजे त्यांनी सृष्टी निर्माण केली आणि तो त्यात प्रविष्ट झाला. म्हणजे जर धबधब्याखाली मी बसले आहे तर त्या धबधब्यामध्ये तो आहे, मी त्याच्यातच आहे. का मी असा सुंदर विचार करू नये? आणि असा सगळा विचार करणं त्याला सार विचार राहो असं म्हणतात. आणि आत्ता कुठे आपण तो श्लोक म्हणजे मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. आणि काय घेतला होता तो पूर्ण श्लोक आता आपण पूर्ण केलेला आहे. मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. आता आपला हा श्लोक झाला पूर्ण. आणि आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया, कारण आपली 15 मिनिटं आशुतोष दादाने वाढवून दिलेली आहेत. म्हणजे असं बघितलं तर आता जवळजवळ 20-25 मिनिटं अजून आपल्याकडे आहेत. आणि बहुतेक आपण सगळे कंटाळलेलो नाही होत. कारण काय होतं, 1 तासापर्यंत आपलं मेंटल आपण व्यवस्थित पकडून ठेवू शकतो आणि नंतर नंतर हळूहळू ऐकायची क्षमता कमी होते. पण अजून एक जर मला जमलं तर एक महत्वाचा सिद्धांत आपणच घ्यायचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या श्लोकामध्ये. तिथपर्यंत पोहोचतोय का बघूया. मी कमिट करत नाही, कारण कमिट केलेलं माझ्याकडनं होत नाही पूर्ण. पण आपण छान आनंदाने अभ्यास करूया. पुढचा श्लोक आधी म्हणते, आणि आता काय झालंय ना, आपली बुद्धी थोडीशी ट्रेन झाली आहे या सगळे विचार ऐकून ऐकून. पुढचा श्लोक म्हणते, श्लोक असा आहे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पनाते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चिची. म्हणजे हा आता श्लोक वाचला की नाही की आपल्याला, मी आता जे म्हटलं की आपली बुद्धी ट्रेन झाली असा विचार करायची. म्हणजे जेव्हा आपण सत्य संकल्प, मना सत्य संकल्प धरून, म्हणजे वन लाईनर मध्ये आपण काय बघतोय आधी अर्थ, वन लाईनर अर्थ बघूया. हा की मनाने काय करायचंय, तर पाप संकल्प सोडून द्यायचाय आणि सत्य संकल्पाला धरायचंय. विषयांची मनात कल्पना पण आणायची नाहीये. आणि जर आपण विषयांमध्ये अडकलो, या विकारांमध्ये अडकलो, तर मनुष्याची जगामध्ये चितू होते. लोक आपली चितू करतात. वन लाईनर अर्थ संपला, श्लोक संपला खरं म्हणजे सांगून. आणि आता आपल्याला बऱ्यापैकी कळतं पण आहे. म्हणजे आपण काय, सत्य संकल्प म्हणजे काय माहिती आता आपल्याला. सत्य संकल्प म्हणजे शाश्वत सत्याचा संकल्प. म्हणजे काय, तर ब्रह्माचा संकल्प. आणि पुढे काय शब्द आलाय, पाप संकल्प. मग पाप संकल्प म्हणजे काय, तर मिथ्या संसाराचा संकल्प. मिथ्या आहे तो. म्हणजे विषयांचा जर असेल तर त्याला संकल्प पण म्हणू नका. त्यांच्याच वेगळ्या एका श्लोकामध्ये ते असं म्हणतात की विषयांची निगडीत असेल तर तो विकल्प आहे, संकल्प पण नाहीये. समर्थ म्हणतात, सत्य ब्रह्माचा संकल्प, मिथ्या मायेचा विकल्प. म्हणून संकल्प तरी निदान आधी करा. संकल्प म्हणजे मनात ठरवा. मंदाताई खूप एक छान कथा सांगतात बरं. काय आपल्याला छोट्याशा दृष्टांतावरनं काय महत्वाचा मुद्दा कळतो बघा. मंदाताई असं म्हणतात, समजा असा विचार करा की आपण सगळेजण एका लग्नाला गेलोय. लग्न समारंभाला आता शक्य नाहीये, कारण लग्नाला आता या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये कमी लोकांना बोलवतात. पण एरवीचं लग्न, एरवी असं तुडुंब तो हॉल भरलेला असतो. भरपूर लोक आलेले. आपल्याकडे भारतामध्ये संस्कृतीच आहे, खूप लोक येतात.
आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनेच लग्न करायचं असतं. खूप जण आलेले असतात, हॉल गच्च भरलेला असतो आणि स्टेजवर वधूवर आता लग्न लागण्यासाठी उभे आहेत. बरं, अंतरपाठ धरलेला आहे समजा, असा विचार, डोळ्यापुढे आणा ते सगळा सीन. आणि वधूच्या मागे बरेच माणसं उभी आहेत, वराच्या मागे त्याची त्याची माणसं उभी आहेत. आणि गुरुजी जे आहेत, हल्ली तर माईकच असतो, म्हणून माईकवर जे काही ते मंत्र म्हणतायत ते आपल्या सगळ्यांना ऐकू येतात. पूर्वीच्या काळी खडा आवाज असायचा गुरुजींचा, म्हणून पण सगळ्यांना मंत्र ऐकू जात होते. आपला विचार चालू आहे की आपण जेव्हा अशा लग्न समारंभाला जातो तेव्हा जसं त्या वधूवरांच्या कानावर ते सगळे मंत्र पडतात, तसे आपल्या कानावर पण पडतात की नाही? म्हणजे आपण पण ऐकले की सगळे मंत्र ऐकले, वधूवरांनी पण ऐकले, आपण पण ऐकले. त्या वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडतात, तसं आपल्याही पडतात की नाही? सगळ्यांनी विचार करा. डोक्यावर घातलेल्या, कोणाच्या तरी डोक्यावर घातलेल्या अक्षता आपल्या कोणीतरी घालतं, त्या अक्षता आपल्या डोक्यावर पण पडतात की नाही? मग इतकं सगळं असताना म्हणजे अक्षता पण आपल्या डोक्यावर पडल्या, हे सगळं झालं, आपण पण तिकडे उभे होत, पण लग्न कोणाचं लागतं? लग्न फक्त त्या वधूवरांचंच लागतं का? काय फरक पडला? फरक पडला कारण त्या दोघांनी तिकडे संकल्प केला होता की आता आम्ही लग्नाला उभे आहोत. सगळा फरक त्या संकल्पामुळे पडला. म्हणून शास्त्र आपल्या मंदातही शिकवतात. किती सुंदर उदाहरण आहे. म्हणून शास्त्र म्हणतं की आधी संकल्प तरी करा, सच्चा संकल्प करा, कारण संकल्प केल्याशिवाय होणार नाही, पुढे कामच होणार नाही. आणि आपण आपलं मात्र काय असतं, आपण वेगवेगळे संकल्प करत बसतो वेगवेगळ्या गोष्टींना पकडून. समर्थ असं म्हणतात एका ठिकाणी की सांडूनी राम आनंद घन. जर का त्याला सोडून त्या आनंद घन, तो आनंद घनदाट घन भरलाय आनंदाने, आणि त्याला सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन. विषयांमध्ये सुख वाटतं. आपण खूप एक महत्वाचा मुद्दा घेणार आहोत आज. नाही झाला तो मुद्दा तर मी बहुतेक घेणार नाही, कारण पळून उपयोग नाहीये. एक महत्वाचा मुद्दा, एक सिद्धांत आपण शिकायचा प्रयत्न करतोय या श्लोकामधनं. समर्थ म्हणतायत की सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतासी. त्याला समाधान काय मिळणार त्या लोलंगताला? म्हणजे जो लोळतोय फक्त विषयामध्ये, त्याला समाधान काय कळणार आहे? समर्थ पुढे म्हणतायत विषयजनित जे सुख, बघा सगळ्यांना आय ओपनर आहे, आणि कसे संत आपल्याला शिकवतात बघा. विषयजनित जे सुख तेथेची होते परम दुःख. सगळं सुख माझं या विषयांवर अवलंबून असतं. आणि समर्थ म्हणतात की विषयामुळे जे सुख मिळतंय, असं वाटतंय आपल्याला की विषयामुळे सुख मिळालं, तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक नेमस्त आहे. म्हणजे पूर्वी गोड वाटतं ते विषयाचं चिंतन. एखादी गोष्ट आवडते, खायला आवडतं, एखादी व्यक्ती आवडते, एखादं स्थळ आवडतं, ते सगळं आधी छान वाटत असतं, पण तोच विषय अंती दुःखाला कारण होतो. आणि नेमस्त म्हणजे सत्य. आणि संत जे बोलतात ते अगदी योग्य असतं, त्याच्यामध्ये दोषच नसतात. आणि प्रत्येकाने बघा, आपण सगळ्यांनी जे करतोय, आपण सगळ्यांचा संकल्प जो चाललाय, तो विषयांबद्दल चाललाय की त्या रामाबद्दल चाललाय? हे प्राचार्य होते, प्राचार्य रामतीर्थ. आपल्या बऱ्याच जणांना माहिती असेल, रामतीर्थांबद्दल आपण बऱ्याच जणांनी वाचलं असेल. रामतीर्थ गणितज्ञ होते आणि त्याने उत्तम नोकरी करत होते. ते प्राचार्य होते एका कॉलेजमध्ये. आणि त्यांना वेदांताचा अभ्यास, शास्त्राचा अभ्यास, साधना, या सगळ्या गोष्टींसाठी असं त्यांनी ठरवलं. म्हणजे त्यांची रिटायरमेंटला अजून खूप वेळ होता. म्हणजे उत्तम नोकरी, अगदी योग्य उमेदीच्या काळी असे नोकरी आपण म्हणतो, तशी नोकरी चालू असताना, चांगला पगार चालू असताना त्यांनी असं ठरवलं की आता आपण रिटायरमेंट घ्यायची. आणि मग सगळ्यांना नवलच वाटतं, बाप रे, यांच्यासारखे हुशार एवढ्या लवकर रिटायरमेंट घेणार. आणि मग त्यांच्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला. नाही का ठेवतात सगळ्यांसाठी रिटायरमेंटच्या वेळेला एक सेरिमनी ठेवतात ना, सेंड ऑफ सेरिमनी वगैरे. आणि मग सगळे प्राचार्य कॉलेजमधले वेगवेगळ्या विषयांचे, आणि आता प्राचार्य असल्यामुळे सगळ्यांना बोलता येते, कारण शिकवण्याचाच त्यांचा व्यवसाय आहे, त्यांना बोलता येते प्रत्येकाला. आणि एक एक जण प्रत्येकाशी प्रेमाने वागत असत रामतीर्थ. त्याच्यामुळे प्रत्येकाला काहीतरी बोलावं त्यांच्याबद्दल असं वाटत होतं. म्हणून त्या कार्यक्रमामध्ये एक एक जण उठले आणि सगळेजण रामतीर्थांबद्दल बोलले, चांगलं बोलले सगळे. आणि सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचं कॉमन
त्यांचं हे होतं, सांगणं होतं. सगळे जणांचं असं म्हणणं होतं की त्यांचा त्याग खूपच मोठा आहे हो. म्हणजे आता एवढा नोकरीचा त्याग करतायत ते वेदांताच्या अभ्यासासाठी, साधनेसाठी, किती मोठा त्याग आहे त्यांचा. असं प्रत्येकाच्या सांगण्यामधनं हे कॉमन नोटिंग होतं की त्यांचा त्याग खूप मोठा आहे. आता झालं सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर रामतीर्थ पण वोट ऑफ थँक्स द्यायला उठणार की नाही शेवटी मनोगत मांडण्यासाठी. म्हणून मनोगत मांडण्यासाठी जेव्हा प्राचार्य रामतीर्थ उठले तेव्हा त्यांनी सगळ्यांचं ऐकलं होतं आणि त्यांनी काय म्हणावं इतकं सुंदर बघा आपल्याला शिकणं याच्यामधनं. ते असं म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी इकडून तिकडून मला हेच सांगायचा प्रयत्न केला की माझा त्याग खूप मोठा आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की अहो माझ्या त्यागापेक्षा तुमचा त्याग मोठा आहे. कसं माहितीये कारण मी काय करतोय मी रामासाठी नोकरी सोडतोय. तुम्ही नोकरीसाठी राम सोडला त्याग कोणाचा मोठा. बघा आपण कशामध्ये इन्व्हेस्ट करतो आणि आपला संकल्प कुठला असतो हे सगळे श्लोक शिकताना आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची आहे हे सगळं आपल्याला शिकवते. म्हणजे ते करू नये असं नाही. समर्थ म्हणतात की कारण कारण हा जो संकल्प असतो संकल्प आपण जेव्हा करतो तो तारक असतो तो आपल्याला वाचवतो आणि विकल्प जो असतो तो मारक असतो. समर्थांचा श्लोक बघा किती छान आहे. समर्थ असं म्हणतात शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप. आता कल्पना करायचीच आहे ना मग कल्पना कशाची करायची. मनाने कल्पना करतो मनाचं काम आहे कल्पना करणं. आपण मनाचा रोल शिकलो आपण बुद्धीचा रोल शिकलो आपण चित्ताचा रोल शिकलो. आता कल्पना कोणामुळे संकल्प विकल्प हे कोणाचं काम आहे आपण शिकलो होतो डेफिनेशन्स. मनाचं काम आहे. तर मनाने कल्पनाच जर करायची आहे तर समर्थ असं म्हणतायत की शुद्ध कल्पनेचे रूप तेची जे कल्पी स्वरूप स्वरूप कल्पिता तद्रूप. वा काय छान आहे बघा. स्वरूप कल्पिता अरे कल्पना तरी करा त्याची. कल्पनाच नाही केली तर तद्रूप म्हणजे तेच रूप कसं होईल तुमचं. समर्थ म्हणतात स्वरूप कल्पिता तद्रूप होय आपण. म्हणजे आपण जर त्याची कल्पना केली आधी न तर शक्य आहे की आपण तेच एक दिवस होऊन जाऊ. वासुदेवानंद सरस्वतींचं अतिशय छान एक ओवी आहे बरं का. ते असं म्हणतात त्यांची ओवी वाचून दाखवते म्हणजे त्यांचा विचार आपल्याला कळेल. ते असं म्हणतात की अट्टहासाने तुम्ही चिंतन करा की ब्रह्म आहे. नाही ना अनुभव नाही शक्य आहे. अनुभव कुठे आपल्या सगळ्यांनाच नाहीये. आता आपण पोचलो असतो आपण संत पदावर गेलो असतो. वासुदेवानंद सरस्वती आपल्याला असं म्हणतायत की मी ते त्यांचं वाक्य बघा किती छान आहे. ते असं शिकवतात आपल्याला मी ब्रह्म न संसारी. काय म्हणायचंय नाही अनुभव नाहीये तरी पण म्हणा. ते असं म्हणतात की मी ब्रह्म आहे आणि मी संसारी नाही असं म्हणा तरी. त्यांचं वाचून दाखवते मी ब्रह्म न संसारी जे चिंती जे अंतरी हे चिंतन न घडे तरी वाक्य उच्चारी हे नित्य. चिंतन पण करत नसाल तुम्ही मान्य ठीक आहे ब्रह्म म्हणजे काय मी ब्रह्म आहे का चिंतन करत नसाल पण वाक्य तरी उच्चारा. कारण मग तद्रूप एक दिवस होणं शक्य आहे. वाक्यच उच्चारलं नाही संकल्पच केला नाही त्या गोष्टीचा तर ते होणं शक्यच नाहीये. म्हणजे आता आपण काय पाहिलं बघा आतापर्यंत थोडीशी 15 मिनिटं वेळ वाढवल्यामुळे असं होत श्लोकामधले 2 चरण पुढे पूर्ण होत आहेत आणि आत्ताचा संपूर्ण श्लोक पूर्ण होतोय एवढा फरक पडलाय 15 मिनिटं फक्त पुढे वाढवल्यामुळे. आपण नंतरचे 2 चरण पूर्ण करायचा प्रयत्न करूया म्हणजे हातामध्ये एक तरी श्लोक पूर्ण झाला असं आपल्या बॅगमध्ये पडेल आज. पुढचे 2 चरण बघा कुठली आहेत. म्हणजे मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा असं आपण 2 पाहिलं. आता पुढचं 3रं चरण फार महत्वाचं आहे. मी एक मगाशी आता म्हटलं होतं की आपण एक सिद्धांत शिकणार आहोत. चिंतन समता समता फार महत्वाचा विचार घेतला तर लक्ष लागत नसतं. पण अगदी विनंती करते आपण एक महत्वाचा मुद्दा शिकतोय म्हणजे एक सिद्धांत एक फॅक्ट शिकतोय म्हणून थोडंसं 10 मिनिटं पुढे उरलेत मला दाखवते घड्याळ. त्याच्याकडे लक्षपूर्वक तो सिद्धांत शिकण्याचा प्रयत्न करूया. आपण चरणाचा विचार करतोय तो म्हणजे मना कल्पना ते नको विषयांची. विषय म्हणजे काय या 5 जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे डोळे कान नाक ओठ म्हणजे रसना आणि त्वचा या गोष्टींमधनं जे जे मी सगळं फील करते जे जे सगळं भोगते जे मला भोगता येतं या 5 गोष्टींमुळे त्या सगळ्याला आपण समजण्यासाठी अगदी परफेक्ट मी व्याख्या करते असं नाही बरं. आपल्याला समजण्यासाठी ही व्याख्या तयार करतोय आपण. या सगळ्या गोष्टींमधनं जे मी भोगायचा प्रयत्न करते त्याला विषय असं म्हणतात. म्हणजे डोळ्याचा रूप
डोळ्याचा रूप हा विषय आहे. मला रूप दिसतं पटकन, समोर काय चाललंय, काय काय आहे सगळं दिसतं, हे सगळे विषय आहेत. म्हणजे मग चांगलं ऐकणं, म्हणजे डोळ्यामधनं चांगलं बघणं, प्रेक्षणीय स्थळ, सौंदर्य, शिल्प, चित्र, हे सगळं बघते की नाही मी डोळ्यामधनं, हे सगळे विषय. आता शब्द, चांगला शब्द ऐकणं, हे सगळं आवडतं ना मला, हे सगळे विषय. म्हणजे शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, हे ते इंद्रियांचे विषय आहेत. आणि या विषयांमध्ये मी अडकते आणि हे मला अडकवतातच. आणि समर्थ काय म्हणतात की मना कल्पना ते नको विषयांची, की विषयांची कल्पनाच करू नकोस. कारण आपल्याला काय वाटतं माहितीये का, बघा आपल्या प्रत्येकाचं एक आपण सिद्धांत सुरू करतोय बरं का आता समजायला. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मला सुख विषयांमुळे मिळतं. जे काही विषय आपल्या प्रत्येकाला जे जे आवडतं ते विषय समोर आणा. म्हणजे प्रत्येक गोष्टच खरं म्हणजे विषय आहे, पण फार इझिली मन कशामध्ये अडकतं ती गोष्ट समोर आणा. म्हणजे एखादी व्यक्ती समजा आपल्याला आवडते, एखादं स्थळ आवडतं, एखादी गोष्ट खायला आवडते, एखादी साडी आवडते, काय आवडतं, जे काही आपल्याला आवडतं, आपल्याला काय वाटतं की तो विषय, ती गोष्ट आपल्याला सुख देते. बरोबर, आपल्या सगळ्यांना असं वाटतं की नाही. आता सिद्धांत बघा काय आहे. शास्त्र असं म्हणतं की विषय सुख देऊच शकत नाहीत. कसं? मग आपण प्रूव्ह केलं पाहिजे की नाही, हे शास्त्र प्रूव्ह करतं आपल्याला. कसं? बघा आता उदाहरणार्थ समजा माझ्यासाठी विषय आहे चहा. मला चहा आवडतो. मग सकाळी उठल्या उठल्या मला चहाचं स्मरण होतं आणि ते मला घ्यावंच लागतं, कारण ते घेतल्याशिवाय मला सुख मिळत नाही. मी दुपारी आराम करते थोड्या वेळ, लवकर उठते म्हणून, आणि मग उठल्या उठल्या मला आधी चहा आठवतो, कारण चहा हा माझ्यासाठी विषय आहे. मग काय होतं, मी चहा बनवते आणि मग मी चहा पिते आणि पहिला घोट घेतल्या घेतल्या मला आनंद मिळतो. मला काय वाटतंय आता, की मला आनंद जो आहे तो कोणामुळे मिळाला? त्या विषयामुळे मला आनंद मिळाला. म्हणजे चहा हा आनंद आहे. ओके, आधी आपण एका निष्कर्षावर यायचा प्रयत्न, म्हणजे आधी एक समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चहा हा आनंद आहे. समजा समजा चहा हा आनंद आहे माझ्यासाठी. ओके, मग मी दुसरा कप चहा प्यायला पाहिजे ना, मला आवडतच आहे ते. मग दुसरा कप मला तेवढाच आनंद देतो का? मग तिसरा कप, चौथा कप, 10वा कप, 10वा कप जेव्हा मी चहाचा पिते, जर मी असं म्हणतेय, जर मी एक एक ओळ विधान केलेलं आहे की चहा मला आनंद देतो, चहा हा आनंद आहे माझ्यासाठी, मग 10वा कप चहाचा मला आनंद देतो का? शक्यच नाहीये चहाने आनंद देणं. एखादी वस्तू मला ती आवडते, एखादी वस्तू मला खूप आवडते, मी अगदी जेव्हा रात्री झोपते तेव्हा त्या वस्तूचा त्याग करते. झोपताना मला ती नको असते. मला एखादं वस्त्र आवडते, खूप दागिने आवडतात समजा मला, पण रात्री झोपताना नाही ना, मलमलच काहीतरी घालावं वाटतं साधं, ते दागिने नको वाटतात रात्री मला. मग जर ते सुख देणारं असेल, मग ते अशा एका विशिष्ट वेळेनंतर ते मला सुख का देत नाही? याचा अर्थ असा की त्या वस्तूमध्ये आनंद नसतोच, आत असतो, जो मला त्या वस्तूमध्ये मिळाला असा वाटतो. मग आनंद मिळाला म्हणजे काय झालं? आपण शास्त्रीय दृष्टीने विचार करतोय बरं याचा. काय होतं जेव्हा मी चहा केला, मी चहा हे उदाहरण घेते आहे, जेव्हा आपण चहाचा कप घेतला आणि मी जेव्हा पहिल्या चहाचा घोट घेतला तेव्हा काय होतं बघा. कारण तोपर्यंत आतमधनं वृत्ती उठलीये की चहा हवा, चहा प्यायचा आहे. वृत्ती उठलेली आहे, मनोवृत्ती म्हणा, चित्तवृत्ती, चित्ताने पकडून ठेवले. आपण सगळ्यांचे रोल्स पाहिलेले आहेत. मग जेव्हा मी चहाचा पहिला घोट घेते तेव्हा आतमधल्या सगळ्या वृत्ती त्या एका क्षणासाठी पूर्ण लयाला गेलेल्या असतात. त्या एका सेकंदासाठी आतमधनं एकही वृत्ती निघाली नसते, कारण मी तिकडे शांत झालेली आहे. मला जे हवंय ते तिथे मिळून गेलेलं आहे. म्हणजे काय माहितीये का, वृत्तीचं न उठल्यामुळे, चंचलताच नसल्यामुळे त्या एका सेकंदासाठी मी आतमध्ये आत्माकार झालेली आहे. आणि आत्म्याचं लक्षण आपल्याला माहिती आहे, आपण आत्म्याचं लक्षण सत चित आनंद असं म्हणतो. म्हणजे आनंद मला आतमध्ये मिळाला कारण माझ्या सगळ्या वृत्तींचा लय झाला आणि मी आत्माकार झाले. आणि आत्माकार म्हणजे आनंद, तो अर्ध्या सेकंदाचा आनंद. फक्त एवढंच मला व्यवहारामध्ये जेव्हा मी ते सगळं करते तेव्हा मला असं वाटतं
की मला चहामुळे आनंद मिळाला, पण आतमधनं वृत्ती शांत झाल्यामुळे मला आनंद मिळालेला असतो. एक खूप महत्वाचा सिद्धांत आहे बरं. म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी नाही लावून बघा, जी जी गोष्ट आवडते त्याला. आतमधनं शांत झालो, बाहेर विषय आहेत पण ते सुख देऊ शकत नाहीत. म्हणून समर्थ इकडे म्हणतात की मना कल्पना ते नको विषयांची. काय करताय ते विषय घेऊन? कारण ते विषय तुम्हाला आणखी दुःखच देणार आहेत. त्याची कल्पना पण करू नका की ते तुम्हाला विषय सुख देतील. आणि पुढे असं म्हणतायत की की विकारे घडे हो जनी सर्व चीची. म्हणजे ह्या विकारांमध्ये, या विषयांमुळे जे काही विकार उत्पन्न होतात त्याच्यामध्ये जर आपण अडकलो तर आपली छितू होईल. म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये अडकू नका. असा आपण एवढा विचार घेऊन आता इकडे थांबतोय आणि आपण पुढचा श्लोक पण संपूर्णपणे संपवलेला आहे. मी आत्तापुरतं इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.